नमस्कार मंडळी, आज बरेच दिवस झाले. आज आपण यूट्यूबला व्हिडिओ बनवत आहोत. म्हणजे बऱ्याच दिवसापासून आपण व्हिडिओ बनवलेला नाही आहे. तर तुम्हाला सगळं फार्मचं लोकेशन, व्ह्यू आपला इकडलं मस्त असं वातावरण आपण तुम्हाला दाखवतो. जर तुम्हाला कॉल करायचा असेल तर या नंबरवर कॉल करा. हा माझा नंबर आहे 8830 36 44 13. आपला रविराज ॲडिओ पालवाला. तर आपण चांगल्या प्रकारे शेतीसुद्धा करतो आणि शेतीबरोबर शेळीपालन, मेंढीपालन, परत डीजे व्यवसाय, आणखी डेअरी व्यवसाय, असे बरेचसे आपण व्यवसाय पण करतो. आणि त्याच्याबरोबर आपल्याला आवड म्हणून, छंद म्हणून आपण शेळी मेंढी पालनसुद्धा करतो. तर तुम्ही बघतच असाल आपल्याकडं या शेळ्या, जवळपास आपल्याकडं शेळ्या पूर्ण मोठाल्या शेळ्या येतील बहुतेक 30 एक, आणि पिल्लं विल्लं मिळून सगळेच 50 एक येतील. बोरचे ॲनिमल, या आफ्रिकन बोर शेळीपालन आपण करतो. हे आपले ब्रीडर, हा एक ब्रीडर आहे, खूप मोठा आणि बॉडी स्ट्रक्चरमध्ये खूप छान असं ब्रीडर. तो एक तिथं बसलेला आहे ब्रीडर, तो छोटा आहे. असे आपण 2 ब्रीडर ठेवलेले आहे. या शेळ्या आपल्या या खाली आहे, या हिटवर येण्यासाठी, क्रॉसिंग होण्यासाठी आपण हा ब्रीडर त्यांच्यामध्ये ठेवला. आणि इकडे या मेंढ्या, या आपण जवळपास पूर्ण छोट्या मोठ्या 20 येतील. तर याच्यामध्ये पूर्ण शेळ्या अशा या गाभण शेळ्या आहे. आपलं मेंढ्या गाभण मेंढ्या आहे, शेळ्या बोललो मी. तर अशा प्रकारे या नारी सुवर्ण, आणि तो त्याच्यामध्ये नर, फक्त आत्ताशिक 11 महिन्याचा नर झालेला. चल रे, 11 महिन्यामध्ये मस्त त्याचं पण एकदम ग्रोथ, छानशी अशी ग्रोथ त्याची पण झाली. तर शेळीपालन करत असाल तर, किंवा शेती करत असाल, शेती जर करत असाल तर शेतीपूरक व्यवसाय शेळीपालन करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे कालांतराने, काळानुसार आपला व्यवसाय हा फक्त शेळीपालनावर असो किंवा शेतीवर असो, हा आपल्या याच्यावर भागणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला शेती करत असाल तर दुसरा व्यवसाय, शेतीपूरक व्यवसाय, शेळीपालन असो, मेंढीपालन असो किंवा दुग्ध व्यवसाय असो, या असे व्यवसाय करणे हे खूप आपलं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे जेवढं आपण प्राणी ही भरपूर वाढवलेले आहे. तर बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ पण बनवलेला नाही आहे, फार्मची अपडेट पण दिलेली नाही आहे. अशा प्रकारे आपण तुम्हाला अपडेट पण देत जाऊ. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपल्या फिमेल मस्तपैकी अशा हेवी बॉडी स्ट्रक्चरमध्ये आपण फिमेल ठेवलेले आहे. मोठ्या चांगल्या साईजमधले आपल्याकडे फिमेल आहेत. आपण हेवी बॉडी स्ट्रक्चरमधलेच फिमेल आपण मदर स्टॉकसाठी ठेवतो. अशा प्रकारे इकडं खुराकाचं नियोजन, असा खुराक, आणि पाऊस आमच्याकडे उघडलेला आहे. बघत असाल तुम्ही मस्तपैकी अशी हिरवीगार मक्का, हिरवीगार रान दिसत आहे. हा कंपार्टमेंट आपल्या मेलचा, हा मेल, त्याचं नाव आहे गण्या. चल गण्या, बघा गण्या कसा आहे तुम्हाला पूर्ण आता गण्या दाखवतो. एक पहिलवानाच आहे तो आमच्या फार्मचा, आमच्या फार्ममधला पहिलवान. बघा पहिलवान, मांड्या अशा आहेत त्याच्या की माणसाच्या पण जिम लावून सुद्धा होत नाही, अशा त्याच्या फक्त मांड्या बनलेल्या आहेत. एकदम फिटिंगमध्ये बनलेला आहे भाऊ. चल गणे उतरला बघा गण्या. युगाण्या, तो पलीकडे आहे, तो उभा आहे, तो सम्राट, तो आहे सम्राट. चल सम्राट चल. खूप असे हुशार मेल आपण ठेवलेले आहे. त्यांना एकदम चांगल्या प्रकारे अशी शिकवण आपण देतो. त्याच्यामुळे ते शिकले, जसं आपण शिकवलं तर शिकतात ते. पलीकडे दिसत असेल तो मेथी घास, तिकडे दिसत असेल तो नेपियर मेथी घास. आता संध्याकाळच्या टायमाला आपण तो मिक्स करून कुट्टी करून देणार आहेत. आपण 2 टाईम चारा देतो शेळ्यांना, सकाळी एकदा 7 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता. सकाळी हा मुरघास दिला होता, आणखी बराचसा गावांमध्ये मुरघास आहे. तर मुरघासामध्ये काय आहे, सकाळी आपल्याला वेळ नसतो, डेअरीवर जायचं काम असतं, त्याच्यामुळे आपण त्याला मुरघास देतो. आणि मेंढीपालनामध्ये हे जे छोटे पिल्लं दिसत असाल ते आपले सेल झालेले, आपल्याच जवळच्या व्यक्तीने ते खरेदी केले. तर आता बऱ्याचशा मेंढ्या ह्या गाभणी, म्हणजे बऱ्याचशा पूर्ण मेंढ्याच गाभणी, 10 मेंढ्या गाभणी. त्या बाईनं पण थोडीशी कास सोडली. अशा प्रकारे
मेंढ्यांनी ही पण कास सोडत आहे बघा. हिनं पण चांगल्या प्रकारे कास सोडली. 1 महिना 15 दिवसामध्ये आपण वितीन आणि यांचे पण आपल्याला एक 10-20 पिल्लं आपल्याला मिळतील यांच्यापासून. मादे झाले पाहिजे, मादे झाले तर चांगलं आहे, कारण की मादे झाले तर मेंढी वाढेल, कारण की आपल्या आणखी मेंढी वाढवायचे आहे त्याच्यामुळे. आणि या शेळ्या तर ही आफ्रिकन बोर ही ब्रीड वजनवाढीसाठी एकदम उत्कृष्ट अशी ब्रीड आहे. कारण की तुम्ही बघत असाल या फिमेल जे दिसत आहे फक्त 5-5, 4-4, 5-5 महिन्याच्या फिमेल, 30-30 किलो त्यांची वेट बघा. अशा प्रकारे या फिमेल आहे, म्हणजे एकदम चांगल्या स्ट्रक्चरमध्ये त्या बनलेल्या. आपण त्या मदर स्टॉकसाठी 5 फिमेल त्या घरी ठेवल्या. त्यातली एक सेल करणार आहे, ती व्हाईट मुंडीवाली, पूर्ण व्हाईटवाली. ही सानियन क्रॉस बोर सानियन ती. अशा प्रकारे आपण फिमेल या ठेवणार, त्या 5 आणि ह्या इकडे या 30, म्हणजे 35 मदर स्टॉकसाठी आत्ता आपल्याकडे रेडी फिमेल आहे. याच्यामधले 19 आता ह्याही खाडल्या सगळ्या क्रॉस झाल्या, गाभणी. जास्त काही दिवसाच्या गाभणी त्या एक दीड महिन्याच्या गाभणी. आणि इकडं 9 फिमेल आपल्या खाली आहे, 9-10 फिमेल खाली, 9-10 कसला 11 फिमेल येतील त्या पूर्ण खाली आहे. ते आता लवकरच क्रॉस होतील. तर अशा प्रकारे आपल्या फार्मचा व्ह्यू तुम्हाला आपण दाखवला. तर तुम्हाला जर शेळीपालन करायचं असेल किंवा मेंढीपालन करायचं असेल तर आपल्या फार्मला एक वेळेस अवश्य भेट द्या. एक वेळेस फार्मवरती आल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला कळेल की फार्मवर साक्षात समोर आपण पाहिल्याशिवाय तर आपल्या काही लक्षात येत नाही की आपण शेळीपालन कसं करायला पाहिजे किंवा शेतीपूरक व्यवसाय हा कसा करायला पाहिजे. हे आपण पाहिलं तरच आपल्याला कळते आणि आपल्या लक्षात येते. धन्यवाद.